नमस्कार मित्रांनो, शब्दयोगी अव्यय हा घटक आपला बघून झाला होता. आज आपण बघणार आहोत हुबळ्यान्वी अव्यय. हुबळ्यान्वी अव्यय बघण्यापूर्वी तुम्ही बघताय ग्रामर कट्टा आणि मी सुनील पाटील. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. हुबळ्यान्वी अव्यय. हुबळ्यान्वीमध्ये दोन शब्द दिसतात, हुबळ आणि अन्वय. हुबळ म्हणजे दोन, अन्वय म्हणजे संबंध. हुबळ म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला हुबळ्यान्वी अव्यय असं म्हणतात. काय म्हणतोय मी? दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना हुबळ्यान्वी अव्यय असं म्हणतात. याचा अर्थ शब्द किंवा वाक्य जोडण्याचं काम करतात, हे अविकारी आहेत. याचा अर्थ लिंग वचन यानुसार ही बदलत नाहीत, म्हणून हे अविकारी आहेत. चार विकारी आणि चार अविकारी. विकारी कुठले बघितले आपण? नाम, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण. अविकारीमध्ये शब्दयोगी अव्यय, त्याच्या अगोदर आपण बघितला क्रिया विशेषण अव्यय. आज आपण तिसरा बघतोय हुबळ्यान्वी अव्यय आणि एक प्रकार फक्त आपला बाकी आहे, केवल प्रयोगी अव्यय. आता हुबळ्यान्वी अव्ययाचे प्रकार आपण बघूया, कारण की परीक्षेमध्ये प्रकार ओळखायला विचारलं जातं. पण हे प्रकार बघण्या अगोदर हुबळ्यान्वी अव्यय उदाहरणासर्थ बघूया. मिया मुठभर व दाढी हातभर. मिया मुठभर व दाढी हातभर. आता इथे व हा हुबळ्यान्वी अव्यय म्हणून वापरलेला आहे. राव गेले रणी आणि भागूबाईची पर्वणी. इथे आणि व हे दोन शब्द आपण हुबळ्यान्वी अव्यय म्हणून वापरलेले आहेत. आता आपण बघूया हुबळ्यान्वी अव्ययाचे प्रकार, जे परीक्षेमध्ये आपल्याला ओळखायला विचारले जाऊ शकतात. हुबळ्यान्वी अव्ययाचे आपण मुख्य दोन प्रकार करणार, प्रधानत्व सूचक हुबळ्यान्वी अव्यय आणि गौणत्व सूचक हुबळ्यान्वी अव्यय. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचक अव्ययाचे पुन्हा चार उपप्रकार आपण करूया. समुच्चय बोधक हुबळ्यान्वी अव्यय, विकल्प बोधक हुबळ्यान्वी अव्यय, न्यूनत्व बोधक हुबळ्यान्वी अव्यय आणि परिणाम बोधक हुबळ्यान्वी अव्यय. गौणत्व सूचकची पण आपण चार प्रकार करूया. स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक, असे एकूण 8 प्रकार आपण बघणार आहोत. आणि परीक्षेमध्ये हे उपप्रकारांवर प्रश्न विचारले जातात. चला एक एक करून आपण बघूया. आधी आपण बघूया प्रधानत्व सूचक हुबळ्यान्वी अव्ययाचे वेगवेगळे प्रकार. त्या अगोदर प्रधानत्व सूचक हुबळ्यान्वी अव्यय म्हणजे काय? नावातच आहे प्रधानत्व सूचक. दोन प्रधान वाक्य जोडणाऱ्या हुबळ्यान्वी अव्ययांना प्रधानत्व सूचक हुबळ्यान्वी अव्यय असं म्हणतात. आता दोन प्रधान वाक्य म्हणजे काय? स्वतंत्र, दुसऱ्यावर अवलंबून नसणारी आणि समान दर्जाची. त्यातल्या त्यात दोन प्रधान वाक्य म्हणजे सारख्या दर्जाची वाक्य जोडणारी हुबळ्यान्वी अव्यय म्हणजेच प्रधानत्व सूचक हुबळ्यान्वी अव्यय. यातला पहिला प्रकार आपण बघूया, समुच्चय बोधक. नावातच आहे समुच्चय, म्हणजे एकमेकांचा मिलाफ करणारी, दोन वाक्य एकमेकांना जोडणारी ही समुच्चय बोधक हुबळ्यान्वी अव्यय. दोन प्रधान वाक्यांना जोडताना त्यांचा मिलाफ किंवा समुच्चय करतात. त्यांचा मिलाफ किंवा समुच्चय करतात. उदाहरणार्थ, ही अव्यय शक्यतो पहिल्या विधानावर अधिक भर घालतात. पहिल्या विधानावर अधिक भर घालतात. दोन्हीही सारखी असतात, पण पहिल्या विधानावर भर जरा अधिक असतो. अन, आणखी, आणि, आणिक, न, नी, व, शिवाय ही सगळीच्या सगळी काय झालीत? समुच्चय बोधक हुबळ्यान्वी अव्यय. उदाहरण बघूया आपण, जे वाक्यात वापरल्यानंतर पुन्हा आपल्याला लक्षात येईल. पहिलं उदाहरण बघा. लोभ लचकला आणि डोळा पिचकला. लोभ लचकला आणि डोळा पिचकला. इथे आणि हा वापरलेला आहे आपण. घोडी मेली ओझ्याने व शिंगरू मेले हेलपाट्याने. घोडी मेली ओझ्याने व शिंगरू मेले हेलपाट्याने. तिसरं वाक्य, कधीतरी त्याचा विषय निघायचा अन गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. चौथं वाक्य बघा. 5-10 मिनिटातच तो पेंगायला लागला आणि चक्क घोरायला लागला. आणि अन
व आणि हे सगळेचे सगळे समुच्चय बोधक हुभयान्वी अव्यय म्हणून आपण वापरलेला आहेत आणि हा प्रकार आहे प्रधानत्व सूचक हुभयान्वी अव्ययाचा. दुसरा प्रकार आपण बघूया विकल्प बोधक. विकल्प म्हणजे हे किंवा ते, दोनपैकी एक. दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा हे दाखवतात. एक तर हे किंवा ते. म्हणजे याचा अर्थ इंग्लिशमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, येस, ऑर या अर्थाने आपण जे वापरतो ते सगळे विकल्प बोधक हुभयान्वी अव्यय असतात. हे किंवा ते कोणते तरी एक असा अर्थ हे सुचवतात. उदाहरण तेच येतील बघा, अगर, अथवा, किंवा, की, वा इत्यादी ऑर या अर्थाची सगळी विकल्प बोधक. काय यात विकल्प दाखवलेला आहे म्हणून. उदाहरण बघा, प्रेमाचा शोध घ्यावा की त्याचा नाद सोडावा. प्रेमाचा शोध घ्यावा की त्याचा नाद सोडावा. प्रेम परिपक्व असेल, प्रेम खरं असेल तर शोध घ्यावा. आकर्षण असेल तर नाद सोडावा आणि परीक्षेचा नाद धरावा. शेंडी तुटो की पारंबी तुटो, आपल्याला पास व्हायचं आहे. शेंडी तुटो की पारंबी तुटो, विकल्प दिला. एक तर शेंडी तुटणार किंवा पारंबी तुटणार, दोघांपैकी एक काहीतरी होणार. जिंकू किंवा मरू, दोन विकल्प आहेत, एक तर जिंकू किंवा मरू. हुभयान्वी अव्यय दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य, इथे किंवा, अथवा, किंवा ही सगळीच्या सगळी आपण विकल्प बोधक म्हणून वापरलेली आहेत. तिसरा आहे आपला न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक अगदी ओळखायला सोपे, पण आणि परंतु, अगदी बरोबर. पहिल्या वाक्यातील काही उणीव, कमीपणा, दोष असल्याचे दाखवतात. पहिल्या वाक्यात उणीव, कमीपणा किंवा दोष असल्याचं दाखवतात. पण आणि परंतु या अर्थाची सगळीच्या सगळी न्यूनत्व बोधक हुभयान्वी अव्यय. पण, परी, परंतु, बाकी. उदाहरण बघा, शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊ नये पेढे. शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊ नये पेढे. पण, परंतु आला म्हणजे समजायचं आहे हे न्यूनत्व बोधक आहे. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे पण देश बांधवांवर करणे अवघड. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या परंतु त्या अजिबात डगमगल्या नाहीत. आणि शेवटचा आहे तुमचा परिणाम बोधक. पहिल्या वाक्याचा परिणाम दाखवणारं दुसरं वाक्य. पहिल्या वाक्यात जे घडलं त्याचा परिणाम पुढील वाक्यात सुचवला जातो. अतएव, तस्मात, त्यामुळे, म्हणून, यास्तव, सबब आणि याकरिता. उदाहरण बघा, रात्रभर कुत्री भुंकत होती त्यामुळे मी झोपू शकलो नाही. तास चालू असताना मी गोष्टीचे पुस्तक वाचत होतो म्हणून बाईंनी मला शिक्षा केली. हा, आता असे गोष्टीची पुस्तकं वाचणारी मुलं शोधावी लागतील आणि त्यांना शिक्षा नाही केली जाणार, सत्कार केला जाईल. तर तास चालू असताना मी गोष्टीचे पुस्तक वाचत होतो म्हणून बाईंनी मला शिक्षा केली. तो आजारी आहे म्हणून शाळेत आला नाही. आजारी आहे म्हणून शाळेत आला नाही. कार वाटेत नादुरुस्त झाली, सबब आम्हास उशीर झाला. सबब आम्हास उशीर झाला. आता बघूया आपण गौणत्व सूचक हुभयान्वी अव्यय. गौणत्व, एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य यांना जोडणारी उभयान्वी अव्यय. एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य. जी अव्यय एक प्रधान वाक्य आणि दुसरं गौण वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असतं. गौण वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असतं. अशी असमान दर्जाची वाक्य जोडताना त्यांना गौणत्व सूचक हुभयान्वी अव्यय असं म्हणतात. समान दर्जाची जोडणारी प्रधानत्व सूचक आणि असमान दर्जाचे म्हणजे एक गौण आणि एक प्रधान यांना जोडणारी गौणत्व सूचक. म्हणजे इंग्लिशमध्ये प्रधानत्व सूचक म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि गौणत्व सूचक म्हणजे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. अगदी बरोबर. चला आता याची उपप्रकार बघूया आपण पुन्हा 4. स्वरूप बोधक. स्वरूप बोधक, प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्याने कळतो. प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा
फुल असा. इंग्लिशमध्ये मीन्स आणि दॅट म्हणजे सेड नंतरचा दॅट आणि मीन्स म्हणजे की या अर्थाने वापरतात. म्हणजे इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेट करून बघितलं मीन्स आणि दॅट या अर्थाने येणारे सगळेचे सगळे स्वरूपबोधक असतात. म्हणजे की, म्हणून, जे आणि इत्यादी. उदाहरण बघा लक्षात येईल. 1 रुपया म्हणजे 16 आणे. 1 रुपी मीन्स 1 रुपया म्हणजे 16 आणे. सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं. सगळ्यांना वाटलं की दे थॉट दॅट. आलं दॅट. देशावर प्रेम म्हणजे देश बांधवांवर प्रेम. देशावर प्रेम मीन्स देश बांधवांवर प्रेम. म्हणजे मीन्स आणि दॅट या अर्थाने वापरली जाणारी सगळी स्वरूपबोधक असतात. भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास मीन्स म्हणजे आयडिओलॉजी आणि जडवाद यांच्यातला संघर्ष. भारतीय तत्वज्ञानाचा इतिहासमध्ये काय आहेत? एक आहे आयडियालिझम आणि दुसरा आहे जडवाद. तत्वज्ञानाचा हा विषय आहे. कारणबोधक दुसऱ्या वाक्यात काय दाखवलेलं आहे? कारण, रिझन म्हणजे बिकॉज या अर्थाने वापरले जाणारे. अगदी बरोबर. कॉज आणि बिकॉज अर्थाने वापरले जाणारे. दुसरे गौण वाक्य पहिल्या प्रधान वाक्याचं कारण दाखवतं. कारण, का की, कारण की इत्यादी. उदाहरणार्थ बघा आता. तुझे बोलणे ऐकू येत नव्हते त्यामागचं कारण खूप गोंगाट चालू होता. मी समारंभाला जाणार नाही कारण मला आमंत्रण मिळालेले नाही. आई सकाळी लवकर उठली कारण की तिला आज गावी जायचे नव्हते. म्हणजे दुसऱ्या वाक्यात आपण कॉज बिकॉज सारखं वाक्य वापरलेलं आहे. ही सगळीची सगळी कारणबोधक. पुढचं आहे उद्देशबोधक. उद्देश, हेतू दर्शवणारं वाक्य. गौण वाक्ये प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू दर्शवतात. येस, पर्पज, इंटेन्शन. म्हणून, यास्तव, सबब, याकरिता, यासाठी. म्हणजे सो दॅट या अर्थाने. अगदी बरोबर. उदाहरणार्थ बघा. पहिला क्रमांक पटकावा यास्तव त्याने खूप अभ्यास केला. आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेचे प्रयोग करायचा. लिओनार्दो द व्हिन्सी. चांगला नवरा मिळावा म्हणून ती सोमवारचे व्रत करते. मिळतं की नाही माहीत नाही. चांगला नवरा मिळावा म्हणून ती सोमवारचे व्रत करते. आणि संकेतबोधक जर आणि तर अटी दाखवणारं वाक्य. अगदी बरोबर. संकेत किंवा अट दाखवली जाते. कंडिशनल क्लॉज ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. पहिल्या वाक्याच्या अटीवर दुसऱ्या वाक्यातली गोष्ट अवलंबून असते. जर तर, जरी तरी, तर. उदाहरण बघा लगेच लक्षात येईल. माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो. साध्य करण्यासाठी अट काय? माणसाच्या अंगी चिकाटी असली पाहिजे. समोर कठीण लक्ष असेल तर हिंमत आपोआप येते. हिंमत केव्हा येते? कठीण लक्ष असेल तर. काहींची हिंमत खचते, ती गोष्ट वेगळी. जर मला आमंत्रण मिळाले तर मी लग्नाला जाईन. आमंत्रण आले तर, बोलवणं आल्याशिवाय नाही. जरी तू माझ्याशी भांडलीस तरी मी तुला साथ देईन. वा. जर तर, जरी तरी ही उभयन्वी अव्यय विरोधाभास सुद्धा दाखवतात किंवा परिणामही दाखवतात. विरोधाभास आणि परिणाम. उदाहरण बघा. मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधीच दिसत नाही. मित्र दिसतो, मैत्री दिसत नाही. कारण की मित्र आणि मैत्री मध्ये फरक आहे. बरोबर ना? ॲब्स्ट्रॅक्ट आणि कॉन्क्रीट. अगदी बरोबर. कारण की मैत्री हे भाववाचक नाम आहे. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात तर काही वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. जरी ऐनवेळी पाऊस पडला तरी मॅच रद्द करावी लागणार नाही. महत्त्वाच्या नोंदी. 2 महत्त्वाच्या नोंदी आहेत उभयन्वी अव्ययाच्या. पहिली नोंद बघा काय आहे की हे उभयन्वी अव्यय वेगवेगळ्या अर्थाने वापरलं जातं. की हे वेगवेगळ्या अर्थाने वापरलं जाईल. आता वाक्याचा अर्थ लक्षात आल्यावर लक्षात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत की ही यूज टू से याचा अर्थ स्वरूप दाखवलेला आहे. दॅट
ही यूज टू से दॅट. दॅट अर्थाने वापरले स्वरूपबोधक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत की शंका काढण्यास देखील ज्ञान लागते. शंका काढण्यास देखील ज्ञान लागते. काही ज्याच्याकडे ज्ञान आहे तो शंका काढू शकतो. हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. बडबड्या आल्याचा परिणाम काय होतो? तरतरी पेरतो. याचा अर्थ परिणामबोधक आहे. मला नोकरी मिळाली की मी पेढे वाटेल. पेढे केव्हा वाटेल? नोकरी मिळाली तर. संकेत. जर नोकरी मिळाली तर पेढे वाटेल. की या अर्थाने तो वापरला गेला. यश मिळो की न मिळो आपण प्रयत्न सोडायचे नाहीत. विकल्प. यश मिळो अथवा न मिळो आपण काय वापरलेला आहे? की. याचा अर्थ की हा वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा वापरला जातो. त्यामुळे जर परीक्षेत हा की विचारला तर वाक्याचा अर्थ आधी ओळखा आणि मग ठरवा हे कुठल्या प्रकारचं अव्यय आहे. आणि दुसरी आणि शेवटची नोंद, तसंच म्हणून हे हुबळ्यान्वी अव्यय सुद्धा वेगवेगळ्या अर्थाने वापरता येतं. माधवीने उत्तम अभिनय केला म्हणून तिला पारितोषिक मिळालं. उत्तम अभिनय केल्याचा परिणाम काय झाला? तिला काय मिळालं? पारितोषिक. याचा अर्थ परिणामबोधक. कालिदास म्हणून एक कवी होऊन गेला. कालिदास म्हणून म्हणजे कालिदास नावाचा एक कवी. स्वरूपबोधक. एकांत मिळावा म्हणून तो रानात गेला. रानात जाण्यामागचा उद्देश काय होता? एकांत मिळावा. उद्देश बोधक. ही झालीत आपली वेगवेगळी हुबळ्यान्वी अव्यय. हुबळ्यान्वी अव्ययाचे आपण दोन मुख्य प्रकार केले. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रत्येकी पुन्हा आपण 4 उपप्रकार केले. आणि की आणि म्हणून अशी हुबळ्यान्वी अव्यय आहेत जी वेगवेगळ्या अर्थाने वापरली जातात. त्यामुळे वाक्याचा अर्थ ओळखल्यानंतरच तुम्ही त्या हुबळ्यान्वी अव्ययाचा प्रकार ओळखू शकतात. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.